युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अजित पवार जिवंत आहे. अजित पवार जिवंत आहे. अजित पवारला बाहेर देशात पाठवलं. अजित पवारला देवगिरी बंगल्यात ठेवलं. अशी व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले सोशल मीडियावर. काय खरं काय खोटं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन राहिला. बघा हा व्हिडिओ आजोबाचा. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. मेला काय? नाही मेला. नाही ना? जिवंत आहे. अरे बाबा, माझ्या अंगावर काटा आला बाबा. तुम्हाला सांगू, अजित दादा फोन केला शिरदराव येतो. हो. आणि अजित दादा लोक म्हणतात मेलाय. बघितला. मग विचार करा तुम्ही, अजित पवारचा घात सतत 3 महिने होऊन राहिले होऊन तरी घात करणाराचा आता आणि पत्ता नाही. आणि अशी व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले आणि महाराष्ट्रातल्या जनतेला भ्रमित करण्याचं कारस्थान चालू आहे. तर अशा लोकांवर कुठली कारवाई केली पाहिजे ती तुम्ही नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. पण माझं म्हणणं एकच आहे, अजित दादा जिवंत आहे तर मग कुठं आहे? खरंच बाहेर देशात पाठवलं काय? खरंच देवगिरी बंगल्यामध्ये अजित पवार असेल का? किंवा खरंच अजित पवारला शरद पवारने बाहेर देशात पाठवलं असेल का? कुठं दामून ठेवलं असेल का? असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. पण हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला तरीही आपण एकच म्हणायचं, अजित दादा जिवंत नाही, अजित पवार जिवंत नाही. का म्हणायचं? कारण अजूनही CBI CID यांना अजित पवार जिवंत असण्याचा काही सबूत सापडला नाही. आणि कशावरून म्हणायचं की आपण अजित पवार जिवंत आहे? कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एकच दुःख आहे, अजित पवारला जाण्याचं. आणि अजित पवार गेले ह्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शोककळा पसरलेली आहे. आणि ही शोककळा पसरल्यामुळं महाराष्ट्रातली जनता भयभीत झालेली आहे. आणि कुठले तरी नेते विमानात बसल आणि त्यांचा पण असा घात झाला पाहिजे नाही, त्या कारणामुळं असे नेते वाट बघून राहिले की आमचा पण घात होईल का असा. त्या कारणामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला हात जोडून विनंती करतो की अजित पवार जिवंत असेल तर मग कुठं आहे? कधी येणार? आतापर्यंत आले का नाही? सतत 3 महिने होऊन राहिले अजित दादाला जाऊन, तरी अजित दादा आले नाही. का आले नसेल ते? मग अशी व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण काय आहे? अजित पवारचे जुने व्हिडिओ नवीन पद्धतीने एडिटिंग करून व्हायरल होऊन राहिले. नेमकं कारण एडिटिंग करण्याचं कारण काय आहे? अजित पवार आपल्यामधून निघून गेले, परमेश्वरापाशी गेले. हे CBI CID ने सांगितलं आहे. तरीही आपला विश्वास बसत नाही. तरीही म्हणतात काहीतरी पर्सेंट लोक की अजित पवार जिवंत आहे. तर मग अजित पवार जिवंत आहे तर मग कधी येणार? हा प्रश्न पण मनामध्ये होतो ना. मग हा प्रश्न निर्माण होतो तरीही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. कारण असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून काय साबित करणार आहात तुम्ही? अजित पवार जिवंत आहे. अजित पवार जिवंत नाही. अजित पवार जिवंत नाही. अजित पवारचा घात केला, पण कोण केला हेही मालूम नाही. घात करणाराचा आता नाही पत्ता नाही. खरंच घात करणाऱ्याचा मालूम होईल का आपल्याला? घात कोण केला की त्यांचा अपघात झाला हे मालूम होईल का? नाही होणार. कारण घात करणारा कोण आहे? कोण केला घात? कधी झाला घात? काय झालं हे काहीही जनतेच्या मनाच्या बाहेर आहे. कारण कोणतेही न्यूजवाले आपल्याला सगळं चुटिया बनवायचं कारस्थान रचलेलं आहे. कारण कुठलीही न्यूज मध्ये आपल्याला खरं दाखवत नाही. VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला 145 कोटी रुपये आले म्हणते. कोण पाठवले त्याच्या अकाउंटला पैसे? कोण नाही हे पण मालूम नाही. आणि असे व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले असेल तर अशा व्हिडिओ व्हायरल होऊन राहिले तर अशा लोकांना कुठली सजा मिळाली पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. अशी व्हिडिओ आले की प्रश्न निर्माण होतो, खरंच अजित पवार जिवंत आहे? खरंच अजित पवार जिवंत असेल तर मग कुठं आहे? अरे दादा, अजित पवार जिवंत असले असते तर आतापर्यंत आले असते. मलाही सांगा, अजित पवार जिवंत असले असते तर आतापर्यंत आले का नाही? का महाराष्ट्रात आले नाही? अजून का वाट बघून राहिले? हा प्रश्न निर्माण होतो तुमच्या मनातही. हा एकच प्रश्न तुम्हाला सांगतो तुम्हाला की अजित पवार जिवंत नाही आहे. 28 जानेवारी 2017 अजित पवारचा घात झाला. विमान ब्लास्ट मध्ये त्यांचा गेम करण्यात आला, त्यांचा जीव गेला. तर माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही अशा व्हिडिओच्या मागं लागू नका. अजित पवार जिवंत नाही. अजित पवार यांचा घात झाला, अपघात झाला. कसा झाला, काय झाला हे कोणालाही माहित नाही.
नक्की कमेंट करून सांगा की खरंच अजित पवार जिवंत आहे की त्यांचा घात झाला की अपघात झाला. कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.